गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू स्टुडंट्स. सर्व विद्यार्थ्यांचे, पालकांचे, त्याचप्रमाणे शिक्षकांचे हायस्कूल लोहारा डिजिटल क्लासमध्ये सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये काय बघितलं होतं? तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की पेशीचं विभाजन मीन्स सेल डिव्हिजन नेमकं किती प्रकारे होतं. Okay, now after that the types of cell division we study about the first type of cell division which is called meiosis cell division mitosis cell division. There are two types of cell division or cell division occur by two types. First type is called mitosis cell division and second type is called meiosis cell division. Okay, now what are the steps under the mitosis cell division? Okay, before to study this cell division we study about that in previous video that the cell division or during the cell division first of all the duplication of क्रोमोझोम टेक्स प्लेस. म्हणजे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पेशी विभाजनाचे प्रकार बघितले, त्यामध्ये मायटोसिस आणि मिओसिस. मग कोणत्या का प्रकारचं सेल डिव्हिजन असतं ना, ते एकूण दोन पायऱ्यामध्ये घडतं. त्यातलं पहिलं आहे ते म्हणजे दोन पायऱ्यामध्ये म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये मुख्य दोन स्टेप्स असतात की जे आता आपल्याला बघायचं आहे. त्यापैकी आपण पहिली महत्त्वाची गोष्ट अशी शिकली की सेल डिव्हिजन होत असताना एकदम सुरुवातीला होतं ते काय, तुमचा जो डीएनए किंवा क्रोमोझोम असतो त्या क्रोमोझोमचं डुप्लिकेट तयार होतं. ठीक आहे, मग आता ते कसं तयार होतं, काय तयार होतं ते आपल्याला याच्यामध्ये बघायचं. फर्स्ट ऑफ ऑल वी शुड नो अबाउट दॅट दिस मायटोसिस सेल डिव्हिजन occurs in a somatic cell and stem cell. Okay, after that the next point is that each cell division is completed by two steps. ह्याच्या ही जी सेल डिव्हिजन असते ही एकूण दोन पायऱ्यामध्ये कंप्लीट होते. द फर्स्ट स्टेप इज द कॅरिओकायनोसिस और दॅट इज कॉल्ड न्यूक्लियर डिव्हिजन. म्हणजे बघा, सेल डिव्हिजन होत असताना आपण थोडंसं सेल्सचा अभ्यास करूया. सेंटरला असतो न्यूक्लियस आणि त्याच्या बाहेर असते सायटोप्लाझम, बरोबर आहे. तर पहिल्या स्टेप मध्ये काय होतंय, तो जो सेंटरचा कोण आहे, न्यूक्लियस आहे, त्याचं डिव्हिजन होतंय आणि मग तुमच्या त्या सायटोप्लाझमचं काय होतं, डिव्हिजन होतं. मग द फर्स्ट स्टेप इज द कॅरिओकायनेसिस, दॅट इज कॉल्ड न्यूक्लियर डिव्हिजन, and second is the cytokinesis, that is called cytoplasmic division. Okay, now we have to study in detail about the karyokinesis. Okay, before that in a karyokinesis or the karyokinesis in mitotic cell division is performed by फोर स्टेप्स. म्हणजे काय झालं बघा, पुन्हा एकदा सांगतो मी. पेशी विभाजन होताना पहिल्यांदा केंद्रकाचं विभाजन होतं. केंद्रकाचं विभाजन झाल्यानंतर सायटोप्लाझमचं विभाजन होतं. मग आता हे जे तुमचं न्यूक्लियसचं जे म्हणजे केंद्रकाचं जे विभाजन आहे हे एकूण चार स्टेप्स मध्ये घडतं. ते कुणामध्ये, मायटोसिस मध्ये. मिओसिस मध्ये न्यूक्लियसचं डिव्हिजन हे चार प्रकारे न होता ते वेगळ्या प्रकारे होतं. म्हणजे ज्या स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये जे असतील ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. मग आता आपल्याला बघायचं आहे की मायटोसिस सेल डिव्हिजन जे आहे ह्याच्यामध्ये जे चार स्टेप्स आहेत ते कोणकोणते. तर पहिली आहे स्टेप्स ती म्हणजे प्रोफेज, दुसरी आहे ती म्हणजे मेटाफेज, तिसरी आहे ती म्हणजे एनाफेज आणि लास्ट आणि चौथी आहे ती म्हणजे टिलोफेज. बघा, न्यूक्लियसचे जे डिव्हिजन होणार आहे ते एकूण
4 टप्प्यात होणार आहे. मुळात सेलचं डिव्हिजन किती टप्प्यात होतं? 2. एक पहिले न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं, पुन्हा सायटोप्लाझमचं होतं. मग मुळातच न्यूक्लियसचं जे डिव्हिजन आहे ते होताना 4 टप्प्यात होते. त्यामध्ये पहिला टप्पा आहे प्रोफेजचा, दुसरा टप्पा आहे किंवा स्टेप आहे मेटाफेज, पुन्हा एनाफेज आणि पुन्हा टिलोफेज. मग आता आपण बघूयात प्रोफेज मध्ये काय होते, त्यानंतर बघूयात मेटाफेज मध्ये काय होते आणि पुढच्या व्हिडिओमध्ये एनाफेज मध्ये काय होतं आणि टिलोफेज मध्ये काय होतं ते आपण आता बघूयात. मग त्यातली जी पहिली स्टेप आहे ती म्हणजे कोणती? प्रोफेज. ते आपण आता या ठिकाणी प्रोफेज पाहूयात. तर प्रोफेज शिकण्याच्या अगोदर थोडं तुम्हाला एक माहिती सांगतो. बघा, हा सेल आहे, ही सेल बनत असताना 2 भागापासून बनली आहे. हे समजा आहे न्यूक्लियस आणि दुसरा आहे बाकीचा कोण? हे सायटोप्लाझम. मग आता त्या न्यूक्लियसचं डिव्हिजन मायटॉटिक सेल डिव्हिजन होत असताना 4 स्टेप्स आहेत, बरोबर आहे. मग ते स्टेप्स मधलं ही पहिली स्टेप आहे कोणती? प्रोफेज. तर लक्षात घ्या, प्रोफेज मध्ये काय होतं तर तुमचा जो मधला न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियस मध्ये जेनेटिक मटेरियल असतं, पण ते जेनेटिक मटेरियल जे असतं ते जेनेटिक मटेरियल इनविजिबल असतं, म्हणजे दिसत नाही. लक्षात घ्या. मग पहिल्या स्टेप मध्ये काय होतं तर त्याच्यामध्ये जे जेनेटिक मटेरियल आहे की जे इनविजिबल आहे दॅट गेट्स अ कंडेन्सेशन. मग ते काय होतंय? जेनेटिक मटेरियल काय होतं? आकुंचन पावायला सुरुवात करतं. हे तुम्हाला समजण्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देणार आहे, ते तुम्हाला लगेच समजेल. ठीक आहे. मग आता काय झालं, मुळात सेल बारीक, त्यामध्ये न्यूक्लियस एकदम छोटासा आणि त्या न्यूक्लियस मध्ये कोण आहे? जेनेटिक मटेरियल आहे, त्याचं नाव पुढे सांगणार आहे मी. ते जेनेटिक मटेरियल इनविजिबल आहे, म्हणजे ते दिसत नाही. आणि मग ते इनविजिबल जे आहे तुमचं जेनेटिक मटेरियल, ते जेनेटिक मटेरियल कंडेन्स व्हायला चालू होतं. जसं उदाहरण सांगतो तुम्हाला मी, तुम्ही बऱ्याच आता दिवाळीमध्ये वगैरे सणाला आपण लाडू वगैरे करतो. बुंदीचे लाडू करत असताना आपण पाक तयार करतो. त्या पाकामध्ये असलेली साखर तुम्हाला दिसते का? नाही, ते पाण्यासारखं काहीतरी दिसतं. आता बघा, जसं ते थंड व्हायला सुरुवात होईल, कोण? पाक, तसं तसं काय दिसतं तुम्हाला? वर काहीतरी पांढरं पांढरायल्यासारखं दिसतं बघा. म्हणजे मधली साखर जी इनविजिबल होती ती आता विजिबल व्हायली. तसं इथं होते. जेनेटिक मटेरियल जे आहे मधलं हे टोटली काय आहे? इनविजिबल आहे. ते सावकाश काय होतं? कंडेन्सेट जसं होईल तसं विजिबल व्हायला सुरुवात होतं. अँड ड्यू टू दॅट कंडेन्सेशन इट बिकम्स शॉर्ट. ते आकुड होतात अँड थिक म्हणजे जाड होतात. आणि आकुड आणि जाड झाल्यामुळेच काय होतात? ते दिसायला सुरुवात होतात अलॉंग विथ द सिस्टर क्रोमॅटिड्स. ओके. आता सिस्टर क्रोमॅटिड काय आहे? सिस्टर क्रोमॅटाइड म्हणजे हे एक प्रकारचे क्रोमोझोम्स आहेत, लक्षात घ्या. पण ते क्रोमोझोम इनविजिबल स्वरूपातले, ते जस्ट विजिबल व्हायले म्हणून नाव काय पडले? सिस्टर क्रोमॅटाइड असं नाव पडलंय. दुसरं काही नाही, म्हणजे क्रोमोझोमच, पण ते आता जस्ट विजिबल व्हायले म्हणून ते झाले सिस्टर क्रोमॅटाइड्स. ओके. आफ्टर दॅट इथं डायग्राम दिसते बघा. आता हा न्यूक्लियस, लक्षात घ्या, न्यूक्लियसची मेम्ब्रेन जी आहे वरली ही दिसते, पण मधलं हे जे जेनेटिक मटेरियल आहे ते दिसत नाही. मग आता काय झालं? जसं ते कंडेन्स झालं तसं आकुड झालं आणि आकुड झाल्यामुळं थिक झाले आणि थिक झाल्यामुळं ते विजिबल व्हायले आणि विजिबल झाल्यानंतर हे सिस्टर क्रोमॅटिड म्हणायला आणि हे तुम्हाला या प्रकारे दिसायला चालू होतं. ठीक आहे. हे स्पिंडल फायबर वगैरे पुढच्या स्टेप मध्ये येणार आहे. सध्या स्पिंडल फायबर वगैरे काही तयार होत नाही, तर लक्षात घ्या. फक्त काय झालं? सिस्टर क्रोमॅटाइड्स म्हणजे जेनेटिक मटेरियल कंडेन्स झालं, थिक झालं, त्यामुळे ते शॉर्ट झालं किंवा शॉर्ट झाल्यामुळे थिक झालं आणि मग ते थोडेसे दिसायला चालू झाले. ठीक आहे. मग आता पुढची स्टेप काय होते? ऍट दॅट टाइम द सेंट्रिओल प्रेझेंट. दिसतं का? त्याला आपण सेंट्रिओल म्हणतो. हा सेंट्रिओल
डुप्लिकेट व्हायला चालू होतो. डुप्लिकेट म्हणजे त्याचं आणखीन एक काय तयार होते, इमेज तयार होते. एक इमेज वर आहे, एक इमेज खाली आहे. अलग लक्षामध्ये. अँड मूव्ज इन अपोजिट साइड, म्हणजे हे पण इनविजिबल असतं सुरुवातीला. ते कंडेन्सड झालं क्रोमोझोम म्हणजे जेनेटिक मटेरियल, त्याच वेळी ह्याने विजिबल व्हायला चालू होतं. आणि विजिबल व्हायला चालू झाल्यानंतरच त्याची स्टेप पुढची लगेच त्या ठिकाणी कोणती असते, डुप्लिकेशनची असते. म्हणजे ते स्वतःसारखा दुसरा एक सेंट्रिओल तयार करतो. मग तिथं दोन झाले, एक काय करतो वरच्या बाजूला जातो आणि एक खालच्या बाजूला जातो, म्हणून त्याला नाव दिलं आपण अपोजिट पोल. आणि मग काय होतं, हे जसं म्हणजे बघा अगदी काही वेळेतच ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि सायमल्टेनियस होतात. जेनेटिक मटेरियल अपेअर व्हायला चालू होतं, त्याच वेळी सेंट्रिओल डुप्लिकेट होतो आणि त्याच वेळी एक वरच्या बाजूला आणि एक खालच्या बाजूला मूव्ह होतो. आणि मग त्याच्यानंतर त्याच वेळेला याच्या बाहेरची जी न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे की जी जेनेटिक मटेरियलला सेपरेट केली होती कोणापासून, सायटोप्लाझम पासून. म्हणजे बाहेर सायटोप्लाझम होता, मध्ये न्यूक्लियस, न्यूक्लियसच्या मध्ये कोण होता, जेनेटिक मटेरियल. जसं जेनेटिक मटेरियल अपेअर व्हायला चालू झालं तसं न्यूक्लिअर मेम्ब्रेन काय व्हायला तुमची डिसअपेअर व्हायला चालू झाली. मग तिथं म्हणले बघा आपण न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस. न्यूक्लिओलस म्हणजे तिच्यामधले पार्ट, न्यूक्लिओलस म्हणजे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि त्याच्यामध्ये असते न्यूक्लिओलस, हे काय होतात लगे डिसअपेअर व्हायला चालू होतात. दिस इज ऑल अबाउट द फर्स्ट स्टेप that is called a prophase. Now after that the next phase is the metaphase. म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये मध्यावस्था म्हणतो. याला आपण हे आहे मेटाफेज म्हणजे मध्यावस्था, प्रोफेज म्हणजे पूर्वावस्था. म्हणजे पूर्वावस्था म्हणजे सुरुवातीची अवस्था. ठीक आहे. हा प्रोफेज मध्ये काय झालं, जेनेटिक मटेरियल कंडेन्स झालं, कंडेन्स झाल्या ते थिक झालं, ते पहिल्यांदा शॉर्ट झालं, शॉर्ट झाल्यामुळे ते थिक झालं आणि थिक झाल्यामुळे ते अपेअर व्हायला. त्याच वेळीला सेंट्रिओलचं रेप्लिकेशन झालं म्हणजे डुप्लिकेट झाला आणि त्यापासून दोन तयार झाले आणि एक वरल्या बाजूला आणि एक खाल्या बाजूला अपेअर झाले. त्याच वेळीला न्यूक्लिअर मेम्ब्रेन सुद्धा काय व्हायला लागली, डिसअपेअर व्हायला चालू झाली आणि पुढे झालं कोणती, मेटाफेज. ओके. इनटू दॅट मेटाफेज व्हॉट हॅपन, at the metaphase the nuclear membrane is completely disappeared. कळालं का, जेव्हा तो मेटाफेज पर्यंत येतो तेव्हा मेटाफेजला ती न्यूक्लिअर मेम्ब्रेन कंप्लीट काय झालेली असते, डिसअपेअर झालेली असते. दिसतंय का, न्यूक्लिअर मेम्ब्रेन कंप्लीट काय झाली, डिसअपेअर. आपण इथे अपेअर होत होती बघा, दिसतं का, हे दाखवलं बघा त्यांनी ब्लॅक न. ओके, ती आता डिसअपेअर. ओके, मग आता काय होतंय, in the metaphase all the chromosomes or you also call the sister chromatid. हे सिस्टर क्रोमॅटाइड काय होतात, या इक्वेटोरला म्हणजे सेंटरला सगळे काय होतात एकमेकांना पॅरलल येऊन थांबतात ॲज लाईक दिस. ओके. नेक्स्ट पॉइंट इज दॅट द क्रोमोझोम्स की ज्याला आपण काय म्हणतो, सिस्टर क्रोमॅटाइड्स म्हणतो, दॅट क्रोमोझोम ऑल arrange parallel to each other at the equator and becomes clearly visible along with sister chromatid. आता इथं बघा हे कसं होतं आणि हे कसं आहे. इथं हे कसं आहे, दोरी सारखं आहे, थ्रेड लाईक आहे, बरोबर आहे की नाही. आणि इथं ते थिक होऊन बनाना शेप किंवा बनाना सारखं दिसतं. म्हणजे ह्या स्टेज मध्ये असतील थ्रेड लाईक तर ते झाले कोण, सिस्टर क्रोमॅटाइड. आणि जेव्हा ते थिक होऊन पूर्ण दिसतात कम्प्लिटली, हे झाले तुमचे कोण आता, क्रोमोझोम. ठीक आहे. चला आपण आता पुढे बघूया, ते म्हणजे ऑल क्रोमोझोम्स मगा सांगितल्याप्रमाणे अपियर ॲट द पॅरलल टू द इक्वेटोरियल प्लेन. आणि लास्ट मुद्दा आहे, आता बघा काय झालं, हा आहे सेंट्रोमियर, इथं दाखव सेंट्रिओल्स, इथं आहे सेंट्रिओल्स. हे तुमचे कोण आहेत, सगळे क्रोमॅटिन किंवा आपण त्याला तुमच्या भाषेमध्ये काय म्हणतो आपण, क्रोमोझोम्स म्हणतो, बरोबर आहे. आता काय होतंय, ह्या दोन्ही सेंट्रिओल पासून एक प्रोटीनचे थ्रेड लाईक स्ट्रक्चर तयार होतं की ज्या थ्रेड लाईक स्ट्रक्चरला आपण म्हणतो स्पिंडल्स.
ठीक है, and that spindle form between the centrosome म्हणजे centrioles. Okay, in this manner there is a metaphase. Okay, I am repeating. In metaphase, first of all, at metaphase nuclear membrane is completely disappeared. Okay, at same time all the sister chromatids which are well condensed, they looks like a banana structure, and they makes arrangement parallel to each other at equator. At same time, from the centrosome or centriole, the spindle fiber which are the protein fibers, they are releases, and it form a thread like structure in which this chromosome is bound. Okay, in this manner we complete this metaphase.